रामकृष्ण हरी. मित्रांनो, तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगातलं 92 नंबरचं अभंगाचं निरूपण आज आपण पाहणार आहोत. माकडे मुठीशी धरिले फुटाणे, गुंतले ते नेणे हात तेथे. काय तो तयाचा लेखावा अन्याय, हित नेणे काय आपुले ते. शूक नळिकेसी गोविले पाय, विसरोडी जाय पक्ष दोन्ही. तुका म्हणे एक ऐसे पशुजीव, न चले उपाव काही तेथ. छोटा अभंग आहे पण मतितार्थ अत्यंत महत्त्वाचा. त्याच्यातली जी उदाहरण दिली त्याचं तुम्ही जेव्हा स्पष्टीकरण ऐकाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अभंगाचं महत्त्व काय आहे. एकदा सरळ अर्थ सांगतो की माकडाने मुठीत फुटाणे धरून ठेवले की त्यामुळे त्याचे हात जसं तिथं गुंतून पडतात. तो त्याचा अपराध मानावा का आपले हित कशात आहे हे त्याला कळत नाही का. तुकाराम महाराज दुसरं उदाहरण देतात ते पोपट नळीवर पाय देऊन घट्ट उभा आहे. आपले दोन्ही पंख तो विसरून गेलेला आहे. तुकाराम महाराज सांगतात असे कितीतरी जीव पशुप्रमाणे संसारात अडकतात आणि तेथे त्यांचा काही उपयोग होत नाही. माणूस संसारात का अडकून पडतो, त्याला देवधर्म करायची इच्छा का होत नाही, संत सज्जनांनी सांगून सुद्धा त्याची बुद्धी का चालत नाही, का तो दुःख भोगतो, याचे उदाहरण तुकाराम महाराज आपल्याला या जीवनामध्ये अभंगामध्ये देतात. खूप उत्तर रीतीने समजेल की माकड पकडणारे जे पारध्यांची टोळी असते ते माकड कसं पकडतात ते समजून घ्या. ते काय करतात, एका लहान तोंडाच्या मडक्यामध्ये जमिनीत पुरतात, त्याच्यामध्ये फुटाणे टाकतात. माकड येतं पाहतं, अरे याच्यात फुटाणे, मग तो मूठ घालतो. आता हात असा घालतो आणि मूठ केली की अशी मोठी होती. तो माकड काय करतो, मुठीमध्ये फुटाणे काढतो आणि तो बाहेर काढायला जातो तर ते लहान तोंडामुळं त्याचा हात बाहेर येत नाही. तर तिकडून पारधी येतो, त्याला दिसतं माकडाला पारधी येतोय आपल्याला पकडणार आहे, पण तो फुटाण्याचा मोह त्याला सुटत नाही. की फुटाणे टाकून द्यावे, पळून जावं, हे त्या माकडाला काही सुचत नाही. आणि मग तो पारधी जवळ येतो आणि त्या माकडाला पकडतो, त्याला बांधतो, त्याच्या हातातले फुटाणे आपोआप तो सोडतो आणि मग ते माकड त्या पारध्याचं शिकार होऊन जातं. आणि मग जन्मभर ते माकड काळे त्याच्या सांगल तसे करायला लागतं. पोपटाची सुद्धा तीच गत आहे. पोपटाला कसं पकडतात, तर एक सळी असते, त्या सळीला एक पोकळ नाळीवरती लावतात, हे जी गरगर गरगर फिरते. त्याच्या पुढं काहीतरी पेरू वगैरे असं दुसऱ्या याच्यावर ठेवलं जातं. त्या पेरूच्या आशेने किंवा खाद्यपदार्थाच्या आशेने पोपट येतो, त्या नळीवर बसतो. नळीवर बसला की बसल्यामुळं काय होतं, त्याच्या वजनाने तो उलटा होतो. तो उलटा झाला तर त्याला पंख आहेत ना, तो काय पडणार आहे काय खाली, तो खाली असं त्यांनी नळी सोडली की तो पंख कडून उडून जाऊ शकतो. पण त्याला वाटतं मी आता हात सोडला तर जमिनीवर आपटेल, त्याला आपल्याला पंख आहेत हे ते विसरतो आणि मग तो पारधी येतो आणि त्या पोपटाला पकडतो. लालच बडी बुरी चीज है, नाही का. तुकाराम महाराज आपल्याला 2 उदाहरणं देतात की मनुष्यसुद्धा असाच मायेच्या लोभापायी विषय वासनांच्या प्रबळ शक्तीने संसारामध्ये अडकत जातो आणि आपल्याला जे विषय वासना आहेत ते पारधी रूपाने आपल्याला पकडून ठेवतात, जन्मभर आपल्याला नाचवत राहतात. लग्न करून आपण फसलो, आपल्याला सुख लाभत नाही, रोज भांडणं होतात, आपण एवढं कष्ट करून पैसे आणतो तरी बायको समाधानी नाही, पोरं हे सगळं समजतं, तरी माणूस ते संसार करतच राहतो, कारण संसार सोडण्याची त्याची हिंमत राहत नाही. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की आपण विषय वासनांचा त्याग करू शकतो, पण असं करू शकत असताना सुद्धा ते सोडलं तर आपण जगणार कसं, नाही का.
बायको निघून गेली तर मी जगणार कसं, ही जी भावना मनामध्ये तयार होते आणि मग ते आपण दुःख भोगत भोगत जगत राहतो. सर्व सुख शांती आपण गमावून बसतो. आणि याविषयी म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे की या विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही, हा स्वभावाची पाही इंद्रियांचा. तो ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला आहे की विषय वासना जे आहेत यांना संसारामध्ये विषय वाचल्याशिवाय दुसरं काही आनंद वाटतच नाही, त्याच्यातच आनंद वाटतो. आणि मग त्या आनंदामध्ये काय होतं की सगळं इंद्रिय त्याच्यामध्ये गुंतून जातात. कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ या पंच इंद्रियाद्वारे आपण ज्या विषयांचा उपभोग घेत असतो, विषय म्हणजे आपल्याला जो आनंद मिळतो, खाणं पिणं वास घेणं, नाही का, तर रात्रंदिवस ही पंचपेंद्रिय सुख मागत असतात. आज आपण गुलाबजांबू खाल्ले म्हणून महिनाभर शांत वाटतं का नाही, उद्या वाटतं जिलबी खावी, गोड खायची इच्छा होते, चटचट खावं वाटतं, नाही का, छान पावडतं. एक पिक्चर पाहिले का असं वाटतं पुन्हा एकदा दुसरा पिक्चर पाहावा. मऊ पांघरून घेतले की रोज मऊ पांघरून घ्यायचीच इच्छा होते, नाही का. ही पंच इंद्रिय जी आहेत ही माणसाला सतत काहीतरी मागत असतात. आणि मग त्यांचे चोचले पुरवता माणूस काय होतं, पाप करत राहतो, कष्ट करत राहतो, पण त्या इंद्रियांचं कधी समाधान होत नाही. असं कधी झालंय का की आज आपण पंचपक्वान्न खाल्ले म्हणजे आता 4 दिवस मला भाकरी मिळाली तरी चालेल, नाही, दुसऱ्या दिवशी सुद्धा तशाच अन्नाची अपेक्षा राहते. चांगले कपडे खायला मिळाले, ठीक आहे, मला मिळाले, एक दिवस समाधान झालं पाच. मग दुसऱ्या दिवशी मी साधे कपडे घालतो का नाही, मला असं वाटतं असे कपडे मला रोज मिळावेत. अजून कोणी दिले की देऊ का, अजून एखादा ड्रेस, आपण म्हणतो द्या, 1 का 2 द्या. तृप्तता नाही आहे कशामध्ये. म्हणून एकनाथ महाराज एकनाथी भागवतात सांगतात ते जिव्हा रसाकडे ओढी, काय, जिव्हा रसाकडे ओढी, तृषा प्राशना राखी तोडी, शिष्णाशी रती सुखाची गोडी, ते चरफडी रमावया, त्वचा पाहे मृदूपण, उदरवांची पूर्ण अन्न, श्रवण मागती गायन, मधुर ध्वनी आलापू, प्राण उगत परिमला, रूप पहावया डोळा, हस्तवांचिती खेळा, नाना लीला स्वभावे, पाय चालती गती, ऐसे इंद्रिय ओढती, देवी नाना गैहपती, बहुत शक्ती तोडती. प्रत्येक इंद्रिय प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्याची इच्छा मागत असतो. म्हणून हा विषयांचा संग सोडला की त्यांना जे पाहिजे ते आपण देईन असं झालं की मनुष्य याच्यामध्ये गुंतणार नाही आणि त्याच्या जीवनाची वाताहत होणार नाही. आमिष कवळू पांडवा, मिनून सेवी तवची बरवा, तैसा विषय संगो आगवा, निभ्रांत जाणं. ज्ञानेश्वरीमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की विषय जो आहे म्हणजे वासना ज्या आहे ह्या अख्ख्या माणसाचा पूर्ण नाश केल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराज आपल्याला अनेक उदाहरणं देऊन सुखात अडकलेल्या जीवाची कशी दया येते हे आपल्याला समजून सांगत आहेत. पण हे सांगूनही माणसाला उपयोग होत नाही. किती प्रवचन ऐकले, किती कीर्तन ऐकले, तर माणसात बदल होतोय का नाही. तेवढ्या ताजा भरापुरतं त्याला वाटतं बा खरंच नाही का, स्मशानामध्ये लोक जातात तिथं चर्चा करतात, काही जेवण खरं नाही हो, शेवटी इथंच यायचं माणसाला, काही नाही, सगळं मागं ठेवून जावं लागतं, काही बरोबर येत नाही, सगळ्यांना वैराग्य येत. स्मशानभूमीच्या बाहेर पडले की चाललंय काय नाही, बायकोने येताना भाजी आणायला सांगितली होती पण आता आंघोळ केल्यावर लगेच जातो, नाही मला उद्या पिक्चरला जायचं, नाही मला असं जायचं. अहो ज्या घरात मृत्यू झाला त्या घरातले लोकसुद्धा लगेच टी व्ही लावून पाहत बसतात. दुःख हा प्रकार हल्ली संपलेला आहे. त्याच्यामुळे माणसाने असं वाईट म्हणजे सोडूनच द्यायचं, मी मेल्यावर काय होईल तर काहीच होणार नाही, आनंदच होणार आहे लोकांना, हे कायम लक्षात ठेवायचं. पोरं रडतील, बायको दुःखी होईल, मग माझ्या मागं त्यांचं कसं होईल, काही नाही, तुम्ही गेल्यावर सगळा आनंद होणार आहे हे गृहीत धरा आणि तुमच्या जीवनातला आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. प्रवचन कीर्तन ऐका, धार्मिक ग्रंथ वाचा, मंदिरात जा,
रोज नामस्मरण करा, त्याच्यामुळे तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. रामकृष्ण.